आपल्या राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आदरणीय शिवेंद्रराजे भोसले, आपले आमदार मोहन मते, माजी आमदार मिलिंद माने, सुधाकरराव कोळे, आपले अध्यक्ष दयाशंकर तिवारी, संदीप जाधव, विकी कुकरेजा, त्याचप्रमाणे महानगरपालिकेचे कमिशनर डॉक्टर अभिजित चौधरी, MMRDचे कमिशनर संजय मीनाजी, मेट्रोचे प्रोजेक्ट डायरेक्टर श्री त्यागीजी, उपस्थित सर्व अधिकारीगण, लोकप्रतिनिधीगण, बांधवांनी आणि बहिणींनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या ठिकाणी मेट्रोचं निर्माण झाल्यानंतर आपण या ठिकाणी एक उत्तम रेकॉर्ड प्रस्थापित केलेला आहे. या ठिकाणी संपूर्ण जगामध्ये सगळ्यांना अभिमान वाटावा असं नागपुरात खाली रोड आहे, त्याच्यावरती दिल्ली मुंबई आणि दिल्ली मद्रास आणि मुंबई कलकत्ता या रेल्वे लाईनचा पूल आहे, त्याच्यावरती पुन्हा फ्लायओव्हर आहे आणि त्याच्यावरती मेट्रो आहे. म्हणजे एकाच ठिकाणी 4 लेअर आपण निर्माण केलेले आहेत आणि हा वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचं भाग्य नागपूर शहराला मिळालं आणि नागपूर मेट्रोने हे उत्तम काम केलं, हे आपल्या सगळ्यांना अतिशय अभिमानाचा विषय आहे. त्यानंतर हे मेट्रो आणि हा रस्ता पूल पूर्ण झाल्यानंतर त्यात अनेक अडचणी आल्यात. विशेषतः जिथून हा पूल सुरू होतो त्या ठिकाणी आपल्याला काही जागा ॲक्वायर्ड करायला लागली आणि ते करण्यामध्ये थोडा उशीर झाल्यामुळे कामालाही पण उशीर झाला. परंतु हे काम झाल्यानंतर हा जुना राष्ट्रीय महामार्ग जो आहे तो 0 मैल पासून तर कामठीच्या ऑटोमोटिव्ह चौकापर्यंत हा रस्ता सध्या अतिशय खराब अवस्थेमध्ये आहे. कामठीच्या ऑटोमोटिव्ह चौकाच्या नंतर बावनकुळे साहेबांच्या मतदार क्षेत्र म्हणजे कामठीमध्ये आपण नागपूर कामठी हा सिमेंट कॉन्क्रीटचा रोड तयार केलेला आहे. पण मेट्रोमुळे त्या ठिकाणी आपल्याला आता बरंच खनन करावं लागलं आणि त्यामुळे पुढे तोही रस्ता चांगला करण्याची गरज पडणार आहे. पण या ठिकाणी हा जो ऑटोमोटिव्ह पर्यंत जो रस्ता आहे हा आता आपण सिमेंट कॉन्क्रीटचा करण्याचं ठरवलेला आहे आणि या रस्त्यावर 25 वर्षात एकही गड्डा पडणार नाही असा चांगला रस्ता आपण बांधणार आहे. विशेषतः या रस्त्याचा हा एक रस्ता जसा आहे तसा दुसरा रस्ता जो आहे तो पोद्दारेश्वर राम मंदिरापासून पारडीपर्यंतचा आहे, तोही आपण सिमेंट कॉन्क्रीटचा रोड करतोय, त्याचेही आज भूमिपूजन आहे. या 2 रस्त्यांचं काम जे आहे नागपूर शहरातले अतिशय महत्वाचे रस्ते आहेत. या रस्त्यावर कॉन्क्रीटचा रोड बनवत असताना ड्रेनेज सिस्टम चांगली तयार व्हावी, लाईटची व्यवस्था व्हावी, फुटपाथ व्हावी आणि सायकल ट्रॅक व्हावा असाही प्रयत्न आपण करणार आहे. महानगरपालिकेचे कमिशनर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना गमतीने नेहमी विचारतो की तुम्हाला बहुतेक पुढली लोकसभा माझ्या विरुद्ध लढायची असं दिसतंय, कारण त्यांचा एवढा सहृदयी माणूस आमच्या इथे झालाच नाही. कोणत्याही रस्ता किती फुटपाथवर अतिक्रमण करा, तर पद्धती आहे की नेते लोक अतिक्रमण थांबवायचा प्रयत्न करतात आणि अधिकारी काढायचा प्रयत्न करतात. पुढे तो उलटा प्रकार आहे आणि त्यामुळे या सगळ्या रस्त्यावर अतिक्रमण आहे. त्यांना पर्यायी जागा द्यायला आपण इथे बावनकुळे साहेब ऊर्जा मंत्री असताना मार्केट उभं केलेलं आहे. गोल मार्केट स्वच्छ चांगलं करून मोठं उभं करायचं आहे आणि त्या सगळ्यांना आपण पर्यायी जागा देणार आहोत, कोणाचंही नुकसान करणार नाही आहोत. आणि म्हणून यावेळी हे दोन्ही रस्ते होत असताना कमिशनर साहेबांना माझी विनंती आहे की मी CRF मधून पैसा दिलेला आहे. आता यामध्ये नागपूर महानगरपालिकेने रोड प्लॅनर म्हणून एक भोसले आणि दुसरे कोण देसाई, दोघं अतिशय उत्तम चांगलं काम करणारे लोक आणले आणि त्यांच्या सहकार्याने काही रस्त्यांचं डिझाईन त्यांनी तयार केलं. मी मेट्रोला आणि PWDला सांगितलं की त्या दोघांची मदत घेऊन प्रत्येक ठिकाणी सिग्नल्स, फुटपाथ, सायकल ट्रॅक असे या रोडचं डिझाईन तुम्ही तयार करा. आवश्यकता आहे की या संदर्भात ज्या लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे ते काढण्याकरता या रस्ता मोजण्याची गरज आहे. मी आता या सगळ्या रस्ता जो आहे हा चांगला होत असताना माझं बारकाईने लक्ष आहे आणि बारकाईने लक्ष असल्यामुळे कोणी कुठे किती अतिक्रमण केलं हे मला आता पूर्णपणे माहिती आहे.
आणि माझ्यावर दबाव टाकणारा कोणी पैदा नाही झाला, कारण मी या जनतेशी प्रामाणिक आहे. ही आपल्या सगळ्यांना चांगली सुविधा प्राप्त झाली पाहिजे. आया बहिणी सुरक्षितपणे फुटपाथवरून चालू शकल्या पाहिजे. ऍक्सिडेंट होता कामा नये. आपल्या जीवाची रक्षा झाली पाहिजे. या दृष्टिकोनातून हे दोन्ही आदर्श रस्ते करण्याकरता महानगरपालिकेने सहकार्य करावं अशी माझी कमिशनर साहेबांना विनंती आहे. त्याचबरोबर या रस्त्यामध्ये एक चुकी राहून गेली. चूक कबूल करायला काही हरकत नाही. जेव्हा हा लिबर्टी समोरचा उड्डाणपूल आपण बांधला तेव्हा आपण समोर उतरल्यानंतर या इकडनं आपण सरळ जाताना त्या ठिकाणी आता जो पुलावरून ट्रॅफिक उतरतो त्याला आणि याच्यात सगळं ते सेंटर चुकलं आपलं. तिथे चुकी झालेली आहे आणि तिथला जो गतिरोध आहे तो दूर करण्याकरता मी सेंट्रल रोड फंडातून भरपूर पैसे मेट्रोला दिलेले आहेत. त्यांनी डिझाईन तयार केलेलं आहे आणि ते डिझाईन फायनल झाल्यानंतर आता या पुलावरून जो मध्ये बंद करतात रस्ता तो बंद करण्याची गरज पडणार नाही आणि तो मार्ग मोकळवून तुम्हाला याच्यातून नक्की मुक्ती मिळेल. आज बावनकुळे साहेब आणि मी ही मीटिंग आटपताना गाडीमध्ये बसून त्यांचे 3 पर्याय त्यांनी जे दिले आहेत ते आजच फायनल करून त्यांच्याकडे देऊ आणि CRF मधून त्यावर आपण पैसे मंजूर केलेले आहेत. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा रस्ता म्हणजे मे हॉस्पिटल पासून तर भंडारा रोड. कठीण काम आहे. मी खूप अनेक वर्ल्ड रेकॉर्ड झाले, मला अनेक रस्ते करण्याचं सौभाग्य मिळालं, पण हा रस्ता माझ्या घरासमोरचा रस्ता 2 किलोमीटर करायला देखील मी विश्वविक्रम झालेला आहे. आणि हा विश्वविक्रम करण्यामध्ये मला PWD महानगरपालिका यांनी मोलाचं सहकार्य केलेलं आहे आणि कोर्टाने केलेलं आहे. त्यामुळे 12 वर्ष लागले 2 किलोमीटर बांधण्याकरता केळीबाग रोडला. आणि अजून एवढा मोठा रस्ता बांधून लोकांची सोय व्हायची आहे. तिथं पूर्ण अतिक्रमण बाजार भरतो. आता मी तिकडे राहायला जाणार आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळात तिथेही मार्केट उभं करून त्यांना पर्याय व्यवस्था देऊन तो रस्ता आपण जसा बांधला तसा शहीद चौकापासून 3 नल चौकापासून पूर्ण रस्ता आपण 4 लेन कॉन्क्रीटचा मंजूर केलेला आहे. मला अतिशय आनंद आहे की आपल्या कलेक्टर साहेबांनी आणि कमिशनर साहेबांनी आता लँड ॲक्विजिशनचा प्रश्न निकालात काढलेला आहे आणि या सगळ्यांचे पैसे मिळाल्यावर त्याही रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे नक्कीच नागपूर शहरामध्ये आराम मिळणार आहे. कमाल टाकी चौकापासून तर दिघोरीपर्यंतचा उत्तम क्वालिटीचा उड्डाणपूल 80% काम पूर्ण झालेला आहे. या पुलाच्या बरोबरीने कमाल टाकी चौकात आपण मोठं मार्केट उभं करणार आहे आणि ते मार्केट उभं करण्याकरता मी जवळपास 60 कोटी रुपये बहुतेक या महानगरपालिकेला ते मार्केट उभं करण्याकरता दिलेले आहे. त्यामुळे ते जर मार्केट उभं झालं तर या उत्तर नागपूर परिसरामध्ये आपल्या सगळ्यांची मटन मार्केट, मच्छी मार्केट, फ्रूट व्हेजिटेबल मार्केट आणि त्या मार्केटमध्ये स्विमिंग टँक आणि विशेषतः इथल्या गरीब लोकांकरता हेल्थचं मोठं तिथे जिम, सगळ्या प्रकारचं स्पोर्ट्सचं स्टेडियम देखील त्याच्यात ठेवलेलं आहे. त्यामुळे उत्तर नागपूरमध्ये या भागात विशेषतः स्पोर्ट करता क्लब हाऊस सारखी व्यवस्था होणार आहे. मला आनंद आहे की हा प्रोजेक्ट देखील आपल्या सगळ्यांचा उपयोगाचा होणार आहे. या सगळ्यांमध्ये अनेक चुका झाल्या, त्यातली एक चूक माझ्या हातूनही झाली आणि त्यावेळी जे आमदार होते त्या सगळ्यांनी येऊन हा जो पोलीस लाईन टाकळीपासून सरळ जाणारा रस्ता काटोल रोड आहे त्याच्यावरचं अतिक्रमण काढायचा आम्ही निर्णय घेतला होता. पण त्यावेळेच्या आमदारांनी खूप आग्रह केला आणि मी दबावाला बळी पडून त्या ठिकाणी ते अतिक्रमण रोखलं. पण नंतर आता सगळेजण आले आणि त्यांनी सांगितलं की इथे उड्डाणपूल बांधा. त्यामुळे आता लिबर्टीच्या उड्डाणपूल उतरल्यानंतर तिथे पोलिसचंही पण अतिक्रमण आहे. म्हणजे जनतेचा अतिक्रमण आहे तसं रस्त्यामध्ये पोलिसचं पण आहे. मी विचारलं ठेंग साहेबाला का तुमच्या सरकारी अधिकाऱ्याला दिसत नाही का म्हटलंय, कारण त्यांनी तो रस्ता पूर्ण मोठा करण्याचाही आपण निर्णय घेतलेला आहे आणि पोलीसचं जिथून पोलीस लाईन टाकणी सुरू होते तिथून आपण डायरेक्ट काटोल रोडच्या पलीकडे, टोल नाक्याच्या पलीकडे आपण आता 560 कोटी रुपयाच्या उड्डाण पुलाला मंजुरी दिली आहे आणि इलेक्शन झालं की त्याच्याही कामाला आपण सुरुवात करणार आहोत. आणि त्याचबरोबर खालचा पूल देखील याच रस्त्यांसारखा कॉन्क्रीट रोड सगळा आणि उत्तम डिझाईन करून फुटपाथ, सायकल ट्रॅक करून तोही करण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे. म्हणजे या भागामध्ये विशेषतः नागरिकांच्या दृष्टीने
उत्तम सुविधा या निमित्ताने मिळणार आहेत। या कामाच्या व्यतिरिक्त आज खूप कामांची भूमिपूजन आहे। आज आदरणीय देवेंद्रजींनी आपल्या या सगळ्या कामामध्ये खूप सहकार्य केलं, परंतु त्यांना आज जावं लागल्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाही। पण महाराष्ट्र सरकारने नगरोत्थान प्रकल्पाच्या अंतर्गत आपण या रस्त्याकरता जे लँड एक्विशन करतो त्याकरता त्यांनी पैसे मंजूर केले। माझी बावनकुळे साहेबांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी ही MSCBची जागा माझ्या आग्रहाकरता मेट्रोला दिली आणि मेट्रोने अजून बिल्डिंग रिकामीच ठेवली आहे। जेव्हा मेट्रोचे MD माझ्याकडे काम मागायला येतात तेव्हा मी त्यांना म्हणतो, पहिले हे तर काम पूर्ण करा। ही बिल्डिंग जी रिकामी आहे इथे हे सगळे रस्त्यावर बसल्यांना चांगल्या जागा द्या, कोणाच्याही पोटावर लात मारू नका। पण त्याचबरोबर समोरचा गोल मार्केटचा भाजी बाजार आहे। तुम्ही सगळे किती अडचणीत राहता मला माहिती आहे, किती मार्केटमध्ये घाण होते, किती तकलीफ तुम्हाला होते। त्या ठिकाणी उत्तम बाजार निर्माण करण्याकरता तिथे मार्केट उभं करून सगळ्या गरीब लोकांना प्रस्थापित करून तिथे मोठं मार्केट बांधण्याची योजना तयार झाली। मेट्रोला काम दिलं, पण त्याची लीज अजूनपर्यंत काही महापालिकेला मिळालेली नाही आहे। बावनकुळे साहेबांना आत्ताच आम्ही जेव्हा विचारलं स्टेजवर तेव्हा त्यांनाही माहिती नव्हतं। माझी त्यांना विनंती आहे, तेच आता महसूल मंत्री आहे, त्यांनी ह्या लीजचं काम जर ताबडतोब केलं तर समोर गोल मार्केटच्या ठिकाणी मोठा बाजार तयार होईल आणि आपण या सगळ्या लोकांना तिथे अकोमोडेट करू। कोणाचं नुकसान करणार नाही, कोणाचा धंदा थांबवणार नाही, पण रस्त्यावर ॲक्सिडेंट होता कामा नये। आया बहिणींना फुटपाथवरून चालता आलं पाहिजे, मुलांना शाळेत जाता आलं पाहिजे। या दृष्टीने आपण सगळ्यांनी सहकार्य करावं। आता बावनकुळे साहेबांनी की 1 आठवड्यात लीज पूर्ण करून देतो म्हणून सांगितलं। आता त्यागी साहेब गेले का? आता हे लीज झाल्यानंतर काम नाही झालं तर ते जबाबदार राहतील। कसं आहे, जनतेला जरूर शिक्षा होते, पण जे अधिकारी वेळेवर नियमाप्रमाणे काम नाही करत त्याचं काय करायचं हाही प्रश्नच आहे। बावनकुळे साहेब, तुम्ही आता मंत्री आहात, तुम्ही याची चौकशी करा। आणि मी तर आता असं म्हणतो की माझ्या आयुष्यात आता चांगले रस्ते बनले। आता मी किती कॉन्ट्रॅक्टरला जेलमध्ये टाकतो, किती अधिकारी सस्पेंड होतात, त्याचाही रेकॉर्ड माझ्या हातून झाला पाहिजे अशी माझी इच्छा आहे। तर मी देशात आता हात धुवून मागे लागलो आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपण जनतेशी प्रामाणिक व्हावं। गोड गोड बोलतात म्हणून आपण कोणाचं ऐकायचं काही कारण नाही। हा जनता मालिक आहे, त्याचे कामं झाले पाहिजे आणि जी व्यवस्था न्याय देत नाही ती उघडून फेकली पाहिजे। मी पण मंत्री आहे, मी हे सांगतो तुम्हाला, जर मी काम नाही केलं तर तुम्ही माझा मुर्दाबाद करणं तुमचा अधिकार आहे। त्यामुळे हे शहर सुंदर झालं पाहिजे, स्वच्छ झालं पाहिजे। हे देशातलं पहिलं शहर आहे की जे 24 तास पाणी पुरवठा करणारं शहर आहे, ज्यात पाण्याच्या टाक्या आज कमिशनर साहेबांनी सांगितल्या, त्याचं उद्घाटन झालेलं आहे। साहेब, आता अजून किती टाक्या बाकी राहिल्या की झाल्या सगळ्या? आता 100% झाल्या। त्यामुळे नागपूरच्या सर्व भागामध्ये आपण येणाऱ्या काळात कमीत कमी 18 तास पाणी सर्व भागामध्ये निश्चितपणे पुरवणार आहोत आणि हे देशातलं पहिलं शहर आहे की जे 24/7चं आपले स्वप्न पूर्ण करणार आहे। या शहरातला कचरा उचलून त्या कचऱ्याला सॅग्रिगेट करून त्या ठिकाणी आपण CNG तयार करणार आहे। त्या कचऱ्यात लिगसी कचऱ्याला आपण बाहेर काढायचा निर्णय घेतलेला आहे। फरवरी महिन्यात प्रकल्पाचं उद्घाटन आहे आणि त्यामुळे नागपूर कचरामुक्तही पण होणार आहे। जे टॉयलेटचं घाण पाणी आहे ते पाणी शुद्ध करून महाराष्ट्र सरकारला MSCBला विकून 300 कोटी रुपये कमवणारी देशातली पहिली महानगरपालिका ही नागपूर महानगरपालिका आहे। येणाऱ्या काळामध्ये अजून कामं करायची आहेत आणि विशेषतः या सगळ्या कामामध्ये आपल्या सगळ्यांचं प्रेम, विश्वास आणि समर्थन असल्यामुळेच ही कामं होऊ शकली। कारण या कामामध्ये अनेक अडचणी आहेत, पण तुम्ही आमच्या हातात ताकद निर्माण केली, तुम्ही आमच्या मागे उभं राहिलेत म्हणून ही सगळी कामं होऊ शकली। आज सेंट्रल रोड फंडमधूनही बरीच कामं झालेली आहेत, अनेक कामं मंजूर झालेली आहेत आणि या सगळ्यांमुळे विशेषतः आपला हा जो उत्तर नागपूर आहे, पूर्व नागपूर आहे, मध्य नागपूर आहे, याही परिसराचा आता उत्तम विकास होतो आहे। ही आपल्या सगळ्यांकरता अतिशय आनंदाची गोष्ट आहे। पलीकडे आत्ता एका मोठ्या पुलाचं उद्घाटन पण आहे आणि म्हणून जास्त वेळ न घेता आपल्या भागातले जे प्रश्न आहेत हे यशस्वीपणे सुटलेले आहेत। गणपतीच्या बाबतीमध्ये कमिशनर साहेबांनी सांगितलं
की पर्यावरणाच्या दृष्टीने त्यांनी टाक्या बांधून त्याची व्यवस्था केली. उत्तम सुरुवात झाली. आपल्याला नागपूर शहर प्रदूषणमुक्तही करायचं आहे आणि या ऑरेंज सिटीला देशातलं सगळ्यात सुंदर आणि स्वच्छ शहर म्हणून तयार करायचं आहे. आपल्या आजनी आणि दोन्ही मेन रेल्वे स्टेशनच्या कामाची जोरात सुरुवात आहे. लवकरच भारत सरकारच्या वतीने आपण ते स्टेशन पूर्ण करणार आहोत. 5 स्टार सारखे स्टेशन तयार होणार आहे. आपला एअरपोर्ट नवीन मंजूर झालेला आहे. त्याचेही काम आता लवकरच सुरू होणार आहे. नागपूर शहरातली मेट्रो आता कामठीपर्यंत कनानपर्यंत गेली आहे. इकडे मेट्रो बुटीबोरीपर्यंत गेलेली आहे. त्याचबरोबर नागपुरात पहिल्यांदी फ्लॅश चार्जिंग बस पण आता आपण लवकरच सुरू करणार आहे. अनेक इनोव्हेटिव्ह प्रकल्प नागपूर शहरात सुरू आहे आणि हे सगळे प्रकल्प सुरू होण्यामध्ये आपल्या जनतेचं सहकार्य, प्रेम, विश्वास यामुळे आपण हे सगळं करू शकलो. याचा मला अतिशय आनंद आहे. कुठल्याही प्रकल्पामध्ये कोणालाही आपण उद्ध्वस्त करणार नाही. सगळ्यांना पर्यायी जागा देऊन त्यांच्या पोटावर लाथ मारणार नाही. पण त्याचबरोबर हे शहर सुंदर स्वच्छ करण्याकरता जनतेने सहकार्य करावं अशी माझी विनंती आहे. पुन्हा एकदा महानगरपालिकेच्या आयुक्तांना, NITच्या चेअरमनला, या दोघांनाही पण त्यांनी आज अनेक प्रकल्प आपल्याला दिले याबद्दल धन्यवाद देतो आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देऊन मी माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. नमस्कार. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे 18 न्यूज. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.